तो संघ संतोष दादा युवा मंच वर्सेस असणार मातोश्री 11. संतोष दादा युवा मंच आपले गुणलेखक मारुती ढेबे अतिशय सुरेख कामगिरी करतायत. एखाद्या प्रोफेशनल स्कोरर सारखे अतिशय अप्रतिम फटका. पहिला चेंडू, पहिला चौकार. डीजे माफ करा. संगीत जबरदस्त माहोल, सगळ्यात जबरदस्त ग्राउंड आणि परफॉर्मन्स खेळाडूंची टॉप क्लास. बघा 2 दिवसांची जी मेहनत होती किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त ती मेहनत मात्र त्या मेहनतीला रंग येतोय. कारण काय मॅचेस होत आहेत, काय जबरदस्त परफॉर्मन्स होत आहे. 2 चेंडू 2 चौकार. मेक इट खूप उंच जात आहे, खूप मोठी कॅच. नजर ठेवणं महत्वाचं, नजर हटी तो कॅच भी छोटी. मात्र प्रयत्न चांगला होता. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 10 वर. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजांनी मात्र आपली कामगिरी केली होती, बीट केलं होतं फलंदाजाला. मात्र कॅच थोडीशी कठीण. चेंडूवर नजर ठेवणं महत्वाचं आहे. कुठलीही कॅच असू दे, चेंडूवर नजर ठेवली तर निम्म्या अधिक गोष्टी तिथेच होऊन जातात. आणि हा चेंडू खूप उंच, खूप लांब. चेंडू जाईल का? यस. टप्पा पडून डोक्यावरून निघून जाईल का? नाही. 1 2 3 धावा त्या फलंदाजाला मिळतील तिथे. या 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 13 वर. बघा या मॅच मध्ये जसा साहेबांचाच वाढदिवस आहे, डॉक्टरांचा, चॉकलेट्स भरपूर वेगवेगळे जसे एकाच बॉक्समध्ये असं तसं ही ओव्हर झाली आहे. चौकार आलाय, दुहेरी धाव आली आहे, तिहेरी धाव आली आहे, षटकार आणि सिंगलची अपेक्षा आहे. म्हणजे सगळे चॉकलेट्स कंप्लीट होऊन जातील. या ठिकाणी खास पारितोषिक आले ते भावा ग्रुप महाराष्ट्र राज्य गणेश वाडकर यांच्याकडून. खास वैभवसाठी, दत्तासाठी जर लगातार चौकार असतील किंवा लगातार षटकार असतील तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गणेश वाडकर यांच्याकडून आलेलं आहे. संतोष सर. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा काय तो क्षेत्ररक्षक वाचू शकत नाहीये. धावसंख्या 2नी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती आता 15 वर. चौकार चौकार, दुहेरी धाव, 3 धावा आणि पुन्हा दुहेरी धाव. या षटकात जरी एकही षटकार लागला गेला नसला तरी चौकारांच्या सहाय्याने अतिशय अप्रतिम कामगिरी करतात. यानंतर होणारा सामना रायरेश्वर वर्सेस दोस्ती. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की तिसरं षटक संपताच आपण इथे हजर राहायचंय. आणि हा चेंडू पुन्हा एकदा वर उंच उंच मारतायत. आत्ता मात्र पुन्हा एकदा कॅच सुटते. या गोष्टी करायला नको. रायरेश्वर एक चांगला संघ, माफ करा मातोश्री एक चांगला संघ, मात्र आज चुका करतोय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 17 वर. 1 षटक 17 धावा आणि 2 कॅचेस ज्या सुटल्यात. एक कठीण होती, दुसरी घ्यायला मात्र हरकत नव्हती. वाई प्रीमियर लीग 2022 मध्ये आलेल्या प्रत्येकाचं अगदी मनापासून स्वागत. आलेल्या मंडळींपैकी बरीचशी मंडळी तिथे पण बसलेली असतील, तर जे मंडळी ज्यांचा सत्कार राहून गेला असेल तर राग मानू नये. जर तुमचा सत्कार राहिला असेल तर तुम्ही घरचीच मंडळी म्हणून की काय तुमचा विसर पडला असेल तर पंकज दादा वाडकर, वाई क्रिकेट असोसिएशन, दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य यासोबतच प्रत्येक जण जे या स्पर्धेशी जोडलेला आहे, जो जो ह्या स्पर्धेसाठी मेहनत घेतोय, त्यात अगदी गुणलेखक असेल, त्यात अगदी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणारा प्रत्येक कार्यकर्ता असेल, त्याचं अगदी मनापासून अभिनंदन. कारण तुमच्या मेहनतीला रंग येतोय. तुम्ही एक अतिशय चांगली स्पर्धा आयोजित केली आहे की जिथे प्रत्येक बाजूला मैदानाच्या तुम्हाला गर्दी झालेली दिसते. आणि हा शॉट कडक 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 6 धावा.
ची मिसळ म्हणजे पुण्यामध्ये वर्ल्ड फेमस. तो प्लेअर तुमचा तिथे नको, पूर्ण मुंबईत फेमस व्हायला पाहिजे असं त्याची कामगिरी करा. What a shot straight down the ground, one bounce. What a shot, shot of the day. जरी चौकार गेला असला तरी आजच्या दिवसातील सगळ्यात देखना फटका या सगळ्यात जबरदस्त फलंदाजाच्या बॅटनी. कडक बॅटिंग. हे काही एक मंडळी असतात ना, प्रत्येक स्वतःच्याच बद्दल प्रत्येक कायम बोलत राहिला तर मजा नसतं. बाहेरचं त्रयस्थ जर तुमची जर स्तुती करेल ना तर त्यात मजा. मी बाहेरचा आहे ना मित्र, तुम्ही तुमच्याच बद्दल सारखं चांगलं चांगलं बोलत राहाल, काय मजा आहे. अप्रतिम गोलंदाजी आणि सगळ्यात चांगल्या फलंदाजाला मात्र माघारी पात्र होते. पण काय खेळी केली आहे, चौकार चौकार, 2 3 2 6 4. अप्रतिम खेळी एका अप्रतिम तरुण फलंदाजाकडून. फॅन्टॅस्टिक प्लेअर अँड फॅन्टॅस्टिक इनिंग्स. जबरदस्त खेळी की ज्याला पॉवर पॅक्ड इनिंग्स म्हणतात. सतीशची खेळी तुम्हाला आवडली असेल, पण त्याहूनही अप्रतिम शॉट्सची रेंज दाखवली या खेळाडूंनी. वैभवनी आपल्या नावाला साजेशीच कामगिरी केली आहे. त्याच्या वैभवात आणखीन वाढ होईल. सुनीलदादा वाडकर त्याचा खेळ पाहून अतिशय उत्तेजित का होतात याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिलं आहे या छोट्याशा 10 बॉल्सच्या इनिंग्समध्ये. या स्पर्धेमध्ये जो मोठा स्टार आहे त्याचं महत्त्वाचं नाही. पंकजदादा वाडकर, दोस्ती ग्रुप, वाई क्रिकेट यासाठी प्रत्येक खेळाडू स्टार आहे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचं आहे. म्हणूनच क्रिकेटला एक सांघिक खेळ म्हटलं जातं. इथे आपल्याला स्टार नको आहे. इथे आपल्याला जरी एक चांगली कॅच पकडून, एक चांगलं क्षेत्ररक्षण करून, एक चांगली फिल्डिंग करून जरी मॅच जिंकून दिलात, तुमचं महत्त्वाचं योगदान असणार आहे, अगदी सतीश आणि वैभवपेक्षा देखील. फक्त चेंडू हात फक्त फिरवलं, त्या आईच्या हातातली भाकर त्याचीच ती ताकद. वॉट अ शॉट, 6 रन्स, कडक शॉट. ते आपल्या गावाचं नाव, आपल्या संघाचं नाव निश्चितच उंचावतोय. बघा, अशी शॉट मारण्यासाठी भरपूर ताकद लागते आपल्या मनगटांमध्ये आणि लोअर आर्म्समध्ये. पोझिशनमध्ये नव्हता, चेंडू स्लोवर होता, चांगला चेंडू होता आणि स्लोवर बॉल जो उंचीवर असेल त्याला ताकदीने मिडविकेटच्या दिशेने मारणं अतिशय जबरदस्त फटका. अतिशय एक्झिबिशन मॅच म्हणतात ना, एक्झिबिशन हिटिंग, की लोकांना पाहण्यासारखं तशी ही स्पर्धा आहे आणि प्रदर्शन टॉप क्लास. हा दर्जा सातत्याने उंचावत चाललाय. आता फक्त एक सतीश किंवा एक जयराज किंवा एक अमितदादा वाडकरच नाही आहेत, आता हे खेळाडू पण तयार होत आहेत आणि जबरदस्त प्रदर्शन करतायत. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख स्लोवर डिलिव्हरी, यॉर्क केलाय त्यांनी खेळाडूला. जरी चौकार षटकार मारत असले तरी अधूनमधून या खेळाडूने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. फलंदाजी उच्च दर्जाची झाली आहे, फलंदाज त्याच्यावर भारी पडतायत, मात्र गोलंदाजी ऋषी चांगली करतोय. जरी त्याच्या 7 षटकात 17 धावा आल्या तरी त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली खरी. मला असं वाटत असेल की 17 धावा गेल्या तर षटक चांगलं कसं, गोलंदाजी चांगली होते मात्र फलंदाजी त्याच्यापेक्षा थोडीशी सरस. 2 षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावा झाल्या त्या 34. अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न, वाईट लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. 2 षटकांमध्ये धावसंख्या झाली 35. यानंतर होणारी मॅच रायरेश्वर 11 वर्सेस दोस्ती 11. रायरेश्वर दोस्ती लगेच या कर्णधाराने. लक्षात घ्या, जेव्हा तुमच्यासाठी पाहुणे मंडळी उभे राहतात ना त्यावेळी ती सगळ्यात दुःखद बाब असते, आयोजकांसाठी, पाहुण्यांसाठी आणि एकंदरच स्पर्धेसाठी. तर त्यांचा मान ठेवा, कारण ही मंडळी बऱ्याच लांबून आपल्या परिवाराला सोडून तुमच्यासाठी खास या मॅच पाहण्यासाठी येतात. 2 षटकांअखेर धावा झाल्यात त्या तब्बल 35. पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा, त्यात 1 अतिरिक्त धाव लेग बायसच्या स्वरूपात. या स्पर्धेच्या आयोजनात ज्यांनी सहकार्य केलं, या स्पर्धेत मी फक्त 3-4 स्पर्धा केल्या वायू विभागातल्या, पण खूप मित्र कमावले. त्यातली बरीचशी मंडळी, दत्ता वाडकर आमची भेट एकदाच झाली असेल, ते त्यांच्या स्वतःच्या गाड्यात वाटतं टुरिस्टच्या मालवणला गेले, हैदराबादला गेले, बेंगलोरला गेले, तिथून सातत्याने 3 वर्षात कमीत कमी 300 कॉल्स तरी आले असतील. ती मैत्री मला इथे मिळाली आहे. सतीश सनस असेल त्यांच्यासारखा मित्र मिळाला आहे, सुशील डफळसारखा एक जबरदस्त जिगरबाज मित्र मिळाला आहे की त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून स्वतःचं एक वेगळं इथे जग तयार केलं आहे. त्याचसोबत बरीचशी वाडकर मंडळी, चिकणे साहेब मानचे आयोजक, शहीद ढवळे चषकचे, त्यांची देखील आठवण येते. ही सगळी मंडळी, हे मित्र इथे कमावलेत मी. आणि खरंच एक असा भाग आहे की जिथे आल्यानंतर तुम्हाला नवीन मित्र मिळतात आणि नुसते त्या स्पर्धेकरता नव्हे तर आयुष्यासाठी ते मित्र मिळतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं गोड हास्य, त्यांच्या मनातलं निखळ प्रेम ते अगदी आवर्जून दिसतं. छक्के पंचन माहिती नसणारा हा भाग आहे, जे बोलतो तसेच वागणारा हा भाग आहे. अतिशय सुरेख खेळाडूंचा
अप्रतिम गोलंदाजी. म्हणूनच की काय या विभागातून जास्त तुम्हाला राजकारणी तयार झालेले दिसतील पण तुम्हाला या विभागातून फौजदार, याच ठिकाणातून फौजी, त्याच ठिकाणातून डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्मीमध्ये, पोलिसांमध्ये, रेल्वे पोलीसमध्ये ही मंडळी जास्त दिसतील जिथे कर्तृत्व बोलतं. म्हणूनच एक वेगळा भाग, त्याचं शौर्याची वेगळी इतिहास आणि त्या इतिहासाला साजेसच प्रत्येकाचं काम वाईट घोषित केलं आहे. महाराजांची भूमी आणि त्या भूमीतूनच निघालेले बरेचसे शूरवीर, सगळ्यात जास्त बलिदान करणारा एखादा तालुका असेल किंवा सगळ्यात जास्त बलिदान करणारा एखादा जिल्हा असेल तर तो तुमचाच. म्हणूनच प्रत्येकाचं अगदी मनापासून आभार, अभिमान असायला पाहिजे तुम्हाला तुमच्या भागाचा, सह्याद्रीच्या खोऱ्यातून निघालेल्या प्रत्येक हिऱ्याचा. अप्रतिम गोलंदाजी, चेंडू भरभर निघून जाईल. ओ माय गॉड, त्या खेळाडूला पण गरगर फिरवेल स्वतः बरोबर. चेंडू फरार होऊन जाईल सरळ सीमा रेषे पार. 4 धावांकरता. रैलेश्वर दोस्ती पुढच्या 2 चेंडूंपर्यंत लगेच या कर्णधारांनी सत्कार करतील. सुनील दादा वाडकर, श्री सुनील दादा वाडकरांचा परिवारच इतका मोठा आहे की त्यांनी मिळवलेली माणसं अगदी आवर्जून त्यांच्या भेटीला. या साहेबांचं देखील अगदी मनापासून आभार. सरांचं नाव माहिती नाही पण उपविभाग प्रमुख जर त्यांना अगदी इतक्या जवळ घेत असतील तर ते देखील एक मोठे व्यक्तिमत्व असतील. शिवसेनेची धगधगती तोफ सुनील दादा वाडकर. वॉट शॉट, ताकदीने मारलेला फटका, डोक्यावरून मारला 2 खेळाडूंच्या. चेंडू गरगर फिरतोय, चेंडू जातो सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय मात्र प्रयत्नांना यश येत नाहीये. धावा मिळत आहेत त्या 4. लॉकडाऊन मध्ये थोडंसं फिटनेस बी झालंय. क्षेत्ररक्षक त्याच्या प्रयत्नाने गोलंदाज नाराज होतोय आणि साहजिक आहे. मात्र चेंडू तिथे जेव्हा फिरतो त्यावेळी क्षेत्ररक्षण करणं तितकंसं सोपं जात आहे. शॉट तितकासा 12 टाइम नव्हता, फक्त तो खेळाडूंच्या डोक्यावरून मारलेला ते मात्र त्याच्यामधलं रहस्य होतं की चेंडू तितक्याच वेगाने निघून गेला. धावसंख्या झाली ती 44 रन्स. अगदी वेगाने धावसंख्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेने चालली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल मातुश्री संघाच्या गोलंदाजांना. हा प्रतिम, हा चेंडू मात्र योग्य दिशेवर टाकलेला आहे. कमबॅक करावं लागेल, चांगली सचोटीने टिचून गोलंदाजी करावी लागेल. रायरेश्वर आणि दोस्ती या षटकाच्या नंतर जर तुम्ही आलात, कमिटी सरळ सांगते 3 षटकांचे सामने खेळव. आपल्याला नाहीतरी वेळ वाचवायचा आहे. तुम्ही उशीर आलात तर ते आम्हाला निमित्त मिळेल. नाणेफेकीचे कौल करण्यासाठी प्रत्येक संघाने एका कॉलवर या, ही विनंती आहे. काल फक्त अमित वाडकरांना 1 कॉल दिला, त्याच्या अगोदर ते तिथे हजर होते. इतका मोठा खेळाडू तो मात्र कधी उशीर करत नाही. त्यांच्याकडून काही गोष्टी आपण शिकायला हव्यात. आपलं नाव आपल्या वागणुकीने आपली खेळानेच मोठी होते. खूप उंच मारलाय चेंडू. कॅच सुटते मात्र ती कॅप त्याच करता असते, ते सनग्लासेस त्याच करता असतात. अपील होते. फलंदाज जो स्ट्रायकर आउट होणार तो नॉन स्ट्रायकर आउट झालाय. एकाचं मरण दुसरीकडे गेले आणि फलंदाज बाद होऊन आपल्या तंबूत परत. म्हणजे तो कॅच आउट होणार होता, तो रनआउट झाला. धावसंख्या झाली ती 46. पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा, तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 11. म्हणजे 17, 18 आणि 11 धावा थोड्याशा कमी जरूर झाल्या. तिसऱ्या षटकात मात्र मातृश्रीच्या प्रत्येक गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तो शेवटचा गोलंदाज आहे, त्याच्यावर जबाबदारी असणार आहे की शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 9 ते 10 धावांच्या खाली द्यायचे आहेत तर ते या धावा चेस करू शकतील. माफ करा, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील, त्यानंतर 1 ओव्हर राहणार आहे. आयकॉन खेळाडू मनोज स्वतःवर जबाबदारी घेतोय आता. सुरेख गोलंदाजी.
अप्रतिम षटक टाकले. जरी या षटकात 11 धावा आल्या तरी मात्र धावांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न मात्र त्याचा होता. 3 षटकांअखेर 46 धावा. वाई प्रीमियर लीगमध्ये आलेल्या प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक संघाचं पंकजदादा वाडकर, वाई क्रिकेट असोसिएशन दोस्ती ग्रुप अगदी मनापासून ऋणी आहे. कारण तुमच्या सगळ्यांचा सहभाग, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य जर असंच लाभत राहिलं तर ही स्पर्धा यापेक्षाही मोठी होईल. या मंडळींकडे खूप काही पैसे नाही आहेत, या मंडळींकडे भरपूर बजेट आहे, तो भाग पण नाही आहे. पण या मंडळींची प्रबळ इच्छाशक्ती आहे की आपल्या विभागातील खेळाडूंना एक सर्वोत्तम आयोजित केलेली स्पर्धा देण्याचा, आणि त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होताना देखील दिसतोय. कारण बरेचसे ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या बारकाईने लक्ष दिलंय. काल एक मिकी आणि मिनी होती, आज मोठू पण आणला त्यांनी. काल एक समालोचक होते, आज तिघांना तयार केलंय. काल काही मंडळी फक्त थोड्या गोष्टींकडे लक्ष देते, आज सगळ्याच गोष्टींकडे लक्ष दिलं. प्रत्येक बॅनरकडे पहा, प्रत्येक बॅनरवर वेगळ्या माणसाचं, वेगळ्या व्यक्तिमत्वाचं चिन्ह टाकलेलं आहे. चेंडूंकडे लक्ष दिलं आहे. 3 जबरदस्त अंपायर, शशी साटम सर, पंकज आमरे सर आणि राज नाईक, तिन्ही मोठे की ज्यांनी मुंबईतील सगळ्यात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी अंपायरिंगचं काम केलं आहे. पंकज आमरे साहेब, शशी साटम साहेब खूप मोठी नावं आहेत, आणि राज नाईक साहेब देखील, त्यांचं देखील त्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची त्यांनी काळजी घेतली की सर्वोत्तम तुमच्यासाठी त्यांनी अवेलेबल केलं आहे. त्याचसोबत ब्रॉडकास्टिंगसाठी आपले मित्र खेल चॅनल यांनी देखील सुरेख गोष्टी टिपल्या आहेत. एकाच वेळेला 2 कंबाईंड स्क्रीन्स देऊन तुम्हाला काहीतरी वेगळे पण देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीची घेतलेली दखल आणि आलेल्या प्रत्येक सामन्याचा, पाहुण्यांचा अगदी मनापासून केलेला सत्कार, या सगळ्याच बारीक बारीक गोष्टींनी आपण या स्पर्धेला 4 चांद लावण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच की काय की स्पर्धा मोठ्या करण्यासाठी खूप पैशांची गरज लागत नाही. आपल्याला जर इच्छाशक्ती चांगली असेल, आपल्या लोकांबद्दल आत्मीयता असेल, तर स्पर्धा आपोआप सुपरहिट होते. काय करायचं? डॉक्टर तुकाराम निगडे मित्रपरिवार स्टेजवर स्थानापन्न व्हायचं. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण इथे यायचंय, आणि आम्हाला तुमची उपस्थिती जितकी जास्त राहील तितकी चांगली आहे. का सांगा? लोक फर्स्ट एड बॉक्स ठेवतात, लोक ॲम्ब्युलन्स ठेवतात, आम्ही तर डॉक्टरांनाच इथे ठेवलंय. म्हणजे काय झालं की लगेच उपचार द्यायला. म्हणजे एक अशी स्पर्धा की जिथे फर्स्ट एड बॉक्स पण आहे, ॲम्ब्युलन्स. हॅलो चेक. सर्वांना एक विनंती आहे, भरपूर पाण्याचं सेवन करा. 40 डिग्री अंश काल होता, आज थोडंसं तापमान बॅलन्स्ड आहे. तरी देखील 38 ते 40च्या घरात जर तापमान असेल आणि आपण जर पाण्याचं सेवन केलं नाही तर तुम्हाला भरपूर खराब इजा होऊ शकते, तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणूनच पाण्याचं भरपूर सेवन करा. सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय मातोश्रीचा गोलंदाज. खराब चेंडू, जसं कौतुक झालं तसा खराब चेंडू पडलाय. सगळ्यात जास्त जर कोणी आनंद घेतला असेल तर तो दोस्ती ग्रुपच्या टीमनी. त्यांचे समर्थक छोटे मोठे अगदी 10 वर्षापासून 50 वर्षापर्यंत प्रत्येकाने आनंद घेतला या स्पर्धेचा. लेक्समच्या खूपच बाहेर गिरीशजी सावंत, एक मोठा क्रिकेटर ज्यांनी फक्त आपल्या खेळाने नाव मोठं नाही केलं तर आपल्या मैत्रिणी देखील, त्यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय. गिरीशजी सावंत. 48 धावा झाल्यात. अप्रतिम शेवटचं षटक टाकण्याचा प्रयत्न करतोय खरा, कारण मातोश्रीच्या प्रत्येक खेळाडूला आता ही जबाबदारी घ्यावी लागेल की धावांवर अंकुश ठेवायचा आहे. या धावा पार करायच्या असतील तर अगोदर धावा कमी द्यावे लागतील. सुरेख सुरेख गोलंदाजी, विशेष काय वेगळं करत नाही आहे तो. चेंडू अगदी योग्य टप्प्यावर टाकतोय. इंग्लिशमध्ये मॅनेजमेंटचा एक मंत्र आहे, किस कीप इट सिम्पल अँड स्ट्रेट, KISS. म्हणजे पप्पी घ्यायची नसते तर गोष्टी साध्या आणि सरळ ठेवायच्या असतात. कारण साधी सरळ माणसंच खरंच खूप मोठमोठी कामं करून जातात. चेंडूला व्यवस्थित टप्प्यावर टाकणं महत्त्वाचं आहे, साधी आणि सरळ गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे. आणि नेमकं तेच करतोय तो गोलंदाज. आपल्या संघासाठी अतिशय अप्रतिम गोलंदाजी करतोय. अप्रतिम षटक टाकतोय आणि क्षेत्ररक्षक थोडासा गडबडतोय खरा. बघा 2 निगडे आलेत आपल्याकडे. एक आहे डॉक्टर आणि दुसरे एक जे ज्यांच्या तुमच्या शरीराची काळजी घेतात, आणि एक आहे जे तुमच्या घरातील काही समारंभ असेल तर त्याची काळजी करतात. एक तुमच्या शरीराची सजावट नीट बघतात आणि दुसरे तुमच्या कार्यक्रमांची. तुकाराम निगडे डेकोरेटर्स पण आहेत आणि तुकाराम निगडे डॉक्टर पण आहेत. जर आजारी पडला तर डेकोरेटरच्या घरी जाऊ नका, उगाच ट्यूबलाईट आणि हॉलिजन लावून टाटतील तुम्हाला.
आणि डॉक्टरांकडे म्हणजे मंडप आणि सजावटीचं सामान घ्यायला जाऊ नका, ते तुम्हाला इंजेक्शन देतील. किती धावा आहे तिकडे? 2 धावा मिळतील. धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या मुसंडी मारेल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 63 वर, 53 वर, माफ करा, 53. चांगली गोलंदाजी केली. अच्छा, परंपरा ठेवली आहे बघा. डॉक्टर निलेश यांचेच पिता डॉक्टर तुकाराम बघा परंपरा चालू ठेवली आहे. आणि खरं तर डॉक्टर होणं खूप मोठी गोष्ट आहे, त्यानंतर ती प्रॅक्टिस करून मोठं नाव करणं त्यापेक्षाही कठीण. निगडे मंडळींनी आपलं नाव आपल्या कर्तृत्वाने, आपल्या सेवाभावी वृत्तीने आणि आपल्या कौशल्याने खूप मोठं केलं. तुमचं अगदी मनापासून कौतुक. की ज्या वेळेला एखाद्या बापाला आपला मुलगा आपल्याच पाऊलवाटांवरून आपल्यापेक्षा मोठा होताना दिसतो, त्याच्यापेक्षा मोठं सौभाग्य कधीच नसतं. तर डॉक्टर तुकाराम निगडे आपला मुलगा, आपला चिरंजीव देखील आपलं नाव आपल्यापेक्षाही मोठं करेल, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दाजी सनस एक मोठं नाव, समाजसेवक, कोपरखैरणे विभागातील एक असं व्यक्तिमत्व की फक्त एक हाक दिली, एक कॉल केला की त्यांच्या नावावरच अर्धी कामं होतात. त्यांचं इथे आपण कौतुक करतोय. पण कौतुकास्पद कामगिरी केली आहे त्या शेवटचं षटक टाकणाऱ्या गोलंदाज सागरनी. अप्रतिम गोलंदाजी. सागर आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड आर्म ॲक्शन विराट कोहली सारखे टाकतोय, मात्र षटक टाकतोय तर अगदी जसप्रीत बुमराह सारखंच. तर मातोश्रीच्या संघाला या मॅचमध्ये ठेवण्याचं काम केलं शेवटचे षटक करणाऱ्या सागरनी. चला, दोन्ही कर्णधार तयार आहेत. थँक्यू सो मच वेळेवर आल्याबद्दल. मी विनंती करीन आयोजकांना, आमंत्रित करतो डॉक्टर तुकाराम निगडे व महेंद्र पुजारी व गणेश वाडकर या तिघांनाही, 3 मोठी मंडळी एका महत्त्वाच्या टॉससाठी. डॉक्टर साहेब, त्याचसोबत महेंद्र पुजारी साहेब व त्याचसोबत गणेशजी वाडकर साहेब. दाजी सनस, दाजी सनस आपण देखील या. दाजी सनस एक अजून असं व्यक्तिमत्व की फक्त एका कॉलवर आपल्या मदतीसाठी उभे राहणारे. तुमचं देखील अनिलजी वाडकर यांना देखील मी विनंती करतो की आपण साठी टॉसवर या. सॉरी, नाणेफेकीचा कौल होईल. 1 2 3 4 5 मोठ्या व्यक्तींकडून. एका बाजूला समाजसेवक, दुसऱ्या बाजूला एक असे व्यक्तिमत्व की ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम कमावलं. एका बाजूला एक असे व्यक्तिमत्व की ज्यांनी मैत्रीच्या दुनियेत आपली एक वेगळी छटा निर्माण केली. तर 5 वेगवेगळे बहुरंगी मंडळी. दाजी सनस एका बाजूला असतील, वाडकर साहेब एका बाजूला असतील, अनिल वाडकर असतील, त्याचसोबत डॉक्टर तुकाराम निगडे आणि हे सगळीच मंडळी मात्र या महत्त्वाच्या टॉस करिता एकाच मंचकावर हेवीवेट दोस्ती ग्रुप वर्सेस दोस्ती ग्रुप वर्सेस रायरेश्वर. शरद या लवकर, शरद. चला, एकाच मंचकावर 1 2 3 4 5 मोठी मंडळी, बहुरंगी मंडळी, मात्र वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी मंडळी. चला, पाहुण्यांना चांगल्या गोष्टी सांगायच्या, आपल्या आतल्या गडबडी नाही. टॉस घ्या. नाणेफेकीचा कौल येईल 2 जबरदस्त खेळाडूंमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकता येते रायरेश्वर. बॅटिंग. शरद, अगोदरच्या मॅच बद्दल काय खूप जबरदस्त परफॉर्मन्स झाला. इतकी मोठी पाहुणे मंडळी तुमच्या टॉससाठी आलेत. स्पर्धेबद्दल, या पाहुण्यांबद्दल आणि या मॅच बद्दल पण. पाहुण्यांबद्दल बोलायचं तर सर्व वाई भागातील दिग्गज आहेत आणि चांगले. आणि हॅलो. बापूची टीम बोलली तर चांगली अजित वरे, आम्ही चांगले घेणार आदित्य चोरगे, राहुल बनगे. रायरेश्वर, तुमचा संघ तितकासा म्हणजे परफॉर्मन्स करू शकला नाही, परंतु सगळीच मंडळी एकत्र येऊन खूप चांगली स्पर्धा खेळते. स्पर्धेबद्दल आणि तुमच्या टीमबद्दल, तुमच्या टीम मेंबर्सबद्दल काय म्हणाल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि मी पंकजदादा वाडकर यांचा अजित वरे, अभिनंदन आपण कुठे करतो. असाल तर त्यांनी माहिती एवढी चांगली संपर्क साधायचा आहे. स्पर्धा भरवली तर
आदित्य चोरगे, राहुल बनगे. थँक्यू सो मच बोथ द कॅप्टन्स आणि मान्यवर मंडळी. आपणास मी विनंती करेन की आपण असं नसतं व्हायचं आणि दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे की ही मॅच संपल्यानंतर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि फलंदाजांना त्वरित मैदानात बॅटिंग करता पाठवायचं आहे. प्रेमानंद चोरट, जयराज वाडकर, विशाल चोरगे. आपण ताबडतोब कमिटीशी संपर्क साधायचा आहे. अजित वरे, प्रेमानंद चोरट, विशाल चोरगे, जयराज वाडकर, आदित्य चोरगे आणि विशाल बनगे. आपण राहुल बनगे, आपण ताबडतोब आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पंकजदादा वाडकर जर आज इलेक्शन घेतलं ना लगेच नगरसेवक पद येऊन जाईल. आज सध्या तुमचे शेअर्स एकदम हाय आहेत. शॉट, फुल शॉट, वन बाउन्स, पहिला चेंडू, पहिला चौकार. क्या बात आहे. प्रत्येक पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. साताऱ्याची मंडळी जशी आहेत की पहिले बॉल से शुरू, वाट बघायची नाही, मौका मिला तो चौका मार दिया. पहिल्या चेंडूवर चौकार. पहली गेंद पे चौकार जड़ चुके हैं और जीत के लिए बनाने हैं 55 रन. 55 में से ये पहला चौका. 4 रनों के साथ अपना खाता खोलते हुए 55 रन के बड़े से लक्ष्य की ओर आगे बढ़ते हुए पहले गेंद पर पहला चौका. पहली गेंद पे चौका, दूसरी गेंद पे छ छ छ छ छ छ. ओ माय गॉड, क्या जोरदार प्रयास था. हम वहां पे दर्शकों से जानना चाहेंगे क्या होगा, क्योंकि सबसे बड़े जो निर्णय देने वाले दर्शक होंगे. प्रेक्षकांना आपण विचारूया. तर त्या प्रयत्नासाठी जोरदार टाळ्या वाजायला पाहिजे. अप्रतिम प्रयत्न. 6 धावा अगदी कोरल्या गेल्या होत्या, पण त्या 10 धावा त्या कोरलेल्या बाजूला केल्या आणि आपल्या संघासाठी त्यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. या तो अंपायर कडे ते रेफरल मागण्याचा प्रयत्न. रेफरल असेल की रिव्ह्यू. जर पंचांनी मागितला तर तो रेफरल, खेळाडूंनी मागितला त्याला रिव्ह्यू म्हणतात. जर पंचांनी स्वतःहून मागितला सर ओके. महत्वाची विकेट असणार आहे तर जगन्नाथ. फॅन्टॅस्टिक. फेअर एफर्ट केलाय तिथे त्यांनी आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. अप्रतिम. चेंडूवर नजर ठेवणं किती महत्त्वाचं हे खूप महत्त्वाचं. बघा पंच म्हणून पण सातत्याने त्यांची नजर पण चेंडूवरच असते. कीप द आय ऑन द बॉल असं म्हटलं जातं इंग्रजीत. तर धावा झाल्यात त्या 5. स्ट्राईकवर असणारा तो पहिल्यांदाच फलंदाज विश्वनाथ. एका बाजूला विश्वनाथ, दुसऱ्या बाजूला जगन्नाथ. चेंडू कायसा खाली राहिला. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकांनी चांगलं काम केलंय. चेंडू उंच गेला. चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. फलंदाज बाद. नवीन आलेला फलंदाज आहे तो ऋषी.
मातोश्री संघ जबरदस्त संघ आहे बघा, तो त्याच पद्धतीने खेळ खेळतोय का. चेंडू बॅटची कड घेऊन जाते, उंच जातोय, नजर ठेवली परंतु नजर हटली आणि कॅच पण सुटली. अतिशय अप्रतिम कामगिरी. धावा झाल्या त्या 6. 1 2 3 4 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू. हो शॉट फ्लॅट लॉंग अँड 6 रन्स. 6 धावा. ऋषी काय जबरदस्त प्रहार केलाय, फ्लॅटेस्ट 6 ऑफ द डे, सगळ्यात फ्लॅट मारला गेलेला षटकार आजच्या दिवसातला. या 6 धावांनी त्यांनी घोषणा केली आहे की हा संघ मागे हटणार नाहीये. जर तुम्ही 55 धावा आमच्या खेळाडूंना ठोकून काढल्यात तर त्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. हिसाब होगा और बराबरी से होगा. मातोश्री 11 एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असणारे तो संतोष दादा युवा मंच हा संघ. संतोष दादा युवा मंच जबरदस्ती कामगिरी करून 54 धावांचं एक भलं मोठं लक्ष केलंय. मात्र त्या लक्ष्याच्या पाठलाग करताना अतिशय अप्रतिम फलंदाजी केल्याने पहिल्या षटकात धावा जमवल्यात त्या 1 डझन. डॉक्टर तुकारामजी निगडे साहेब यांचा सत्कार केला. वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठं नाव निगडे हॉस्पिटल वाई. मी विनंती करेन कोंडाळकर साहेब यांना की त्यांचा सत्कार करायचा आहे. एक मोठं व्यक्तिमत्व. कॅमेरामॅन जरा इकडे घ्या, कॅमेरामॅन इकडे घ्या सर. आता थोडा वेळ करता, सॉरी मित्र, पण खूप मोठा माणूस आपल्या सेवाभावी वृत्तीने, आपल्या वैद्यकीय क्षेत्रात, आपल्या वेगळ्या कामाने आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे डॉक्टर, तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुमचं आरोग्य आणि तुमच्या पेशंटचं आरोग्य म्हणजे पर्यायाने वायू विभागातील प्रत्येकाचं आरोग्य असंच चांगलं राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्याचसोबत जर तुमची तब्येत चांगली राहिली तरच सण समारंभ घरी होऊ शकतील आणि त्याची सजावट करायची असेल तर तुकारामजी निगडे साहेब असायलाच हवे. तर तुकाराम निगडे डेकोरेटर्स यांचा देखील मी ते सत्कार करतोय. एक तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेतील, एक तुमची चांगल्या स्वास्थ्य असणाऱ्या समारंभांची. तुकारामजी निगडे साहेब यांचा देखील मी सत्कार करतोय. डेकोरेटर्स राजेश सरस यांना मी विनंती करेन की त्यांचं अच्छा दाजी सरस यांच्या हस्ते त्यांचा पण सत्कार आहे. अच्छा तसेच ही खूप मोठी विकेट एक अशी जबरदस्त फलंदाज ज्यांनी एक अप्रतिम षटकार खेचला होता, मात्र तो बाद होऊन आपल्या तंबूत परत जातोय. किती रन झाले? 14. 41 धावा जमायचे. यानंतर एक अगदी जवळचं व्यक्तिमत्व, एक मोठं व्यक्तिमत्व की ज्याच्या एका कॉलवर निम्मी कामं होऊन जातात. दाजी सनस यांचा देखील आम्ही ते सत्कार करतोय. मी विनंती करेन कोंडाळकर साहेब यांना की दाजी सनस साहेब यांचा सत्कार करायचा आहे. त्यांच्या शाबासकीची थाप कायमच सगळ्यांच्या खांद्यावर राहिली आहे. दाजी सनस तुमचं अगदी मनापासून स्वागत आमच्या या कार्यक्रमात. मिस टाइम शॉट आहे, चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये. 1 2 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन पडेल. तोपर्यंत खराब रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा तिथे होत्या का? नाही. चांगला कॉल दिलाय. चान्स घ्यायचा नाही, रनआउट द्यायचं नाही, कारण चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल तो मातोश्री संघाला. सुभाषजी राजगुरू साहेब यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. अतिशय अप्रतिम चेंडू, यॉर्कर पद्धतीचा लेग ब्रेक टाकलेला चेंडू. सुभाषजी राजगुरू साहेब तुमचं अगदी मनापासून आभार. तुमच्या सारखीच मंडळी आमची ताकद वाढवतात. तुमचं स्नेह, तुमचं प्रेम असंच अबाधित राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पंकजदादा वाडकर, वाई क्रिकेट असोसिएशन, दोस्ती ग्रुप महाराष्ट्र यांच्यातर्फे तुमचं अगदी मनापासून आभार. संदीपजी शिंदे यांचा देखील आम्ही ते सत्कार करतो. चेंडू मारलाय, जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण. हॅलो चेक. एकच धाव, एका धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती 17 वर. बघा 17 धावा संतोष दादा युवा मंच या संघाच्या पहिल्या षटकाखेर झाल्या होत्या. हा संघ मात्र हॅलो चेक थोडासा मागे राहिला, मात्र तो प्रयत्न करत राहावा लागेल. येस, राईट इन फ्रंट ऑफ द विकेट. लेग स्टंपवर जाऊन तो चेंडू बहुतेक आदळला असता. मिडल स्टंपवर पिच झाला होता. ऑफ ब्रेक चेंडू.
बाद होऊन आपल्या तंबूत परत. कृष्णाजी वाशिवले साहेब यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. हॅलो चेक. एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि आमच्या अगदी जवळचे व्यक्तिमत्व, एक प्रेमळ व्यक्तिमत्व, तुमचं अगदी मनापासून स्वागत साहेब. धावा झाल्यात त्या 17, 2 षटकांअखेर 17 धावा. धावा जिंकण्यासाठी करायच्या त्या 38 रन्स टू विन. हॅलो चेक. एक चांगला फलंदाज मात्र बाद होते, त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज किरण फणसे. याला चांगली फलंदाजी करावी लागेल. लक्ष थोडंसं कठीण आहे पण प्रयत्न मात्र करत राहायला हवे. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं अगदी मनापासून आभार. पंकजदादा वाडकर दोस्ती ग्रुप वाई क्रिकेट असोसिएशन तुमचं सदैव ऋणी राहील. तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य, तुमच्या शाबासकीची थाप सातत्याने आमच्या पाठीवर राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मॅचकडे वळूया. सध्या तरी मातोश्री संघाला भरपूर मेहनत करावी लागेल, खूप मोठे हिट्स करावे लागेल. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमच्या संघासाठी प्रयत्न करावे लागतील, जर तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट टाकलात तर या मॅचमध्ये तुम्ही पुन्हा येऊ शकता. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल आणि स्वतःला सांगावं लागेल की ही मॅच मी जिंकू शकतो. ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर पंचांनी वाईडचा इशारा केला आहे. या वाईडनी संघाची धावसंख्या 1 पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती आता 18 वर. जिंकण्याकरता अजूनही 37 धावा. खूप लांब मॅच आहे. मात्र एक लक्षात ठेवायचं की मला 4 6 मारायचे आहेत, 4 खराब चेंडू पाहायचे आहेत. पुन्हा एकदा अंपायर आपले हात पसरवतील, वाईडचा इशारा करतील स्कोररकडे. वाईडनी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 वर. आतापर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज आता मात्र सलगच्या 2 चेंडूंवर 2 चुका करतायत. चुका करण्यापेक्षा चेंडूला ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याच्या प्रयत्नात ते वाईड जात आहेत. चांगली लाईन, खूप छोटीशी मार्जिन असते गोलंदाजाला, कारण फलंदाज तयारीतच आहेत मोठमोठे चौकार षटकार मारण्यासाठी. एक कॅच, अतिशय अप्रतिम कॅच. रिव्हर्स कप पद्धतीने, ऑस्ट्रेलियन पद्धतीने घेतलेली ही कॅच. चांगला झेल घेतला तो हर्षदनी. हर्षद वरे एक चांगला क्षेत्ररक्षक. बरेच जणांकडून त्याच्या चांगल्या खेळाबद्दल त्याची चर्चा होते. जर आपला खेळ चांगला असेल, जर आपलं कर्तृत्व चांगलं असेल तर आपल्याला आपल्याबद्दल सांगायची गरज लागत नाही. आपलं काम बोलतं. नवीन खेळाडू आणि तशीच चांगली कामगिरी. संघमालक संदीप धनावडे. हा चेंडू डाऊन द ग्राउंड जातो. पहिली धाव मात्र जोरात घ्यावी लागेल. क्षेत्ररक्षण टॉप क्लास. चेंडू फेक. हॅलो चेक. या फिल्डिंगच्या जोरावरच अर्धी मतं सरपंच पदासाठी त्यांनी मिळवली होती. सगळ्यांना माहिती, चांगली फिल्डिंग करतात म्हणजे आपलं गावातील काम पण अगदी सचोटीने करतील. कालच्या दिवसात त्यांनी 3 कॅचेस घेतले होते आणि सरपंच साहेब मैदानात देखील सुपरहिट. जशीच कामे ते आपल्या गावी करत असतील तशीच कामगिरी मात्र ते मैदानावर देखील करतायत. धावा झाल्यात त्या 22.
जिंकण्याकरता धावा जमवायच्या त्या 55, म्हणजे अजूनही 33 धावांचा फरक आहे. बॅट स्विंग करावी लागेल आपल्या संघासाठी, चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्ट्राईकवर असणारे ते फलंदाज संदीप दादा. हा संदीप दादा चांगला फटका मारलाय डाऊन द ग्राउंड. पहिली धाव घेतली आहे, एकच धाव मिळेल तिथे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 23 वर. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सचिन वाडकर नवीन फलंदाज. सचिनला आता बॅट स्विंग करावी लागेल. सचिनला या मॅच मध्ये आपल्या संघाला आणावं लागेल. प्रयत्न करायला हरकत नाही, कारण 2 चौकार आणि षटकार तुम्ही मॅच मध्ये परत येऊ शकता. खराब चेंडू. चेंडू खूप उंच होता. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहिजे. चेंडू गरगर फिरतोय. चेंडू फील्ड केला जातोय. बहुतेक स्टेप आउट झाला असल्यामुळे तो चांगला चेंडू म्हणून त्यांनी घोषित केला असावा. तर 6 चेंडूंमध्ये धावा जमवायच्या त्या 31. 31 रन्स टू विन इन 6 बॉल्स. अप्रतिम शॉट. चेंडू जाईल सरपंचाच्या दिशेने. आज मात्र सरपंच चुकले. आता प्रस्ताव पारित करावा लागेल. सरपंचांकडून झालेली पहिली चूक, मात्र ती पण भरून काढतायत ते. रनआउट घेत आहेत. पुढच्या टर्मसाठी आपली जागा निश्चित करताना सरपंच माफ करा, दत्ता जाधव. हे बघा, अगोदर पण मी 3-4 वर्षांपूर्वी आलो तेव्हा पण त्यांना सरपंचच बोलत होते. पुन्हा आता पण तेच आहेत का? ते बहुतेक त्यांच्या आडनावात सरपंच करावं लागेल. खूप लांब. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. सलामी दिली आहे महाराजांना, सलामी दिली आयोजकांना. सगळ्यात लांब मारलेला षटकार समोरच्या दिशेने. काय शॉट होता, क्लास शॉट. याला कुठे लपवून ठेवला होता. नितीन दादा भडकर बोरगावचे यांना विनंती करतो की आपण यायचं. काय शॉट होता तो, अप्रतिम षटकार. हो, हा प्लेअर कुठे कोणी लपवून ठेवला होता. व्हॉट अ शॉट. 2 बॉल्स अँड 2 लॉंगेस्ट 6 ऑफ द डे. सगळ्यात लांब मारलेले 2 षटकार. सचिन वाडकर 2 चेंडू आणि 2 षटकार. समीकरण आता पुन्हा एकदा जिवंत होतंय की काय. 3 चेंडू आणि 18 धावा. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. आजचा दिवस सचिनचा होईल का. वाडकर खरं तर मोठं नाव आहे वाईट क्रिकेटमध्ये, सचिन मोठं नाव आहे विश्वाच्या क्रिकेटमध्ये. मग त्यांचा कॉम्बिनेशन. हा माणूस आता चेंडू घालवू लागलाय, आता चेंडू हरवतायत जसं फलंदाजी करतो. काय पहिला षटकार क्लास होता, दुसरा त्याच्यापेक्षाही लांब. जितका लांब गेला तितकाच उंच पण मारलाय आणि अगदी सहज मारलाय. सचिन इतिहास घडवेल का. 3 चेंडू आणि 18 धावा. Oh, what a fantastic ball will race away for a boundary. Fantastic hitting. 4 धावा. 2 चेंडू आणि 14 धावा. जर आपल्याकडे सगळ्यात चांगली शस्त्र असतील, जर आपल्याकडे सगळ्यात चांगले उपकरणं असतील, पण त्यांचा उपयोगच झाला नाही तर काय उपयोग. हॅलो चेक. तलवार जर मॅनेजच राहिली ती गंजते आणि हा असा खेळाडू जर 5व्या-6व्या क्रमांकावर आला तर आपला संघ निश्चित अडचणीवर होतो. 2 चेंडू आणि 14 धावा. अप्रतिम गोलंदाजी, स्लोअर डिलिव्हरी, पण लढलाय सचिन, शेवटपर्यंत लढलाय, हे महत्वाचं आहे. आणि प्रत्येक संघ इथे असं झालंय की ज्यांनी आपली कामगिरी दाखवली आहे.
सचिन वाडकर काय तुफानी फलंदाजी केली आहे. फक्त 4 चेंडू फेस केले, त्या 4 चेंडूंमध्ये त्यांनी धावा जमवल्या त्या 17. शेवटचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलाय. अभिनंदन संतोष दादा युवा मंच, एक चांगल्या संघावर मिळवला एक चांगला विजय. सचिन वाडकर वेल प्लेड मॅन, झुंज दिली. 17 धावा केल्या 4 चेंडूंवर, मात्र विजय ठरतोय तो संतोष दादा युवा मंच. या स्पर्धेकरता ज्यांनी विशेष उपस्थिती दाखवली, वाई पश्चिम विभागातील युवा नेते महेंद्रजी पुजारी साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय. आयोजकांना मी विनंती करतो, जसं नाव पुकारलं जाईल तसं आपल्या सर्व मान्यवर मंडळींचा त्वरित सत्कार करून घ्यायचा आहे. महेंद्रजी पुजारी साहेब, युवा नेते, वाई पश्चिम विभाग. तेच नाव आहेत ना, कोणते ब्लू मध्ये लिहिले. त्याचसोबत संजय कोंडिबा वाडकर जावली सहकारी बँकेचे, त्यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. संजय वाडकर साहेब यांचा आपण इथे सत्कार करतोय. संजयजी कोंडिबा वाडकर जावली सहकारी बँकेचे, एक मोठी पतसंस्था आणि या पतसंस्थेतील एक मोठे व्यक्तिमत्व संजय कोंडिबा वाडकर साहेब. त्याचसोबत सत्कार केला जातोय दिलीप लक्ष्मण वाडकर, बोरगाव गावचे सुपुत्र दिलीपजी वाडकर साहेब यांचा देखील इथे आपण सत्कार करतोय. पंकज दादा मित्र समूह, त्याचसोबत वाई क्रिकेट असोसिएशन दोस्ती ग्रुप यांच्या मार्फत तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. कोण राहिले का यात बघा, काय आधी 2च राहिली म्हणता येते. ते पण राहील ना, खालची 2 पण आहेत ना. हा घ्या बंद येतो, हा घ्या. तसेच युवा सेना शहर प्रमुख, एक मोठे व्यक्तिमत्व, एक तरुण व्यक्तिमत्व की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने चहूबाजूला आपलं नाव पसरवलं, विजयजी मोरे साहेब यांचं देखील आम्ही इथे स्वागत करतोय. मी विनंती करेन पंकजदादा वाडकर व कोंडाळकर साहेब यांना विजय दादा मोरे यांचं देखील इथे स्वागत करतोय. विजय मोरे, युवा सेना शहर प्रमुख,